नमस्कार, माझं नाव कन्हैया बन्सीलाल कोकणी. मी महाराष्ट्र, जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर. माझे 10 HP सोलर सिस्टम आहे माझ्याकडे. प्रायव्हेटमध्ये बसवलं आहे मी. तर याच्यात पॅरामीटर सेटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला होता. तर मोटर एकदम खूप कमी स्पीडमध्ये चालत होती, पाणी पण एवढं खास नाही येत होता. त्याच्यासाठी मग मी हे पंजाबी डेअरीमॅन हे सरांचे व्हिडिओ बघितलं. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की हे सरांशी कॉन्टॅक्ट करू. असं आपल्याला काही याच्यात समजत नव्हतं. त्याच्यासाठी मी व्हिडिओ बघितला, त्यांना कॉल केला. सर म्हटलं माझ्याकडे आयएनव्हीटीचं हे काय सांगता कंट्रोलर आहे. मग त्यांना बोललो, म्हटलं सर याच्यात सेटिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे का. ते म्हणे तुमची मोटर किती HPची टाकली आता. त्यांना बोललो, म्हटलं सर 10 HPची होती, पण काय वातावरण थोडंसं नॉर्मल राहतं या पावसाळ्यामध्ये, त्याच्यासाठी म्हटलं 7.5 HPची मोटर आणली आणि टाकली याच्यात. मग ते बोलले म्हणे 7.5 HP टाकली, किती खोलमध्ये आहे. तर त्यांना बोललो सर म्हटलं आता तर 400 फूटमध्ये टाकलेली आहे मोटर. ते म्हणे तुम्हाला याच्यात सेटिंग करावं लागेल म्हणे. आम्ही ती सगळी पॅरामीटर सेटिंग आहे ना ती हे VFDमध्ये करून देतो म्हणे. तर पण आमचे चार्जेस आहे म्हणे. म्हटलं सर ठीक आहे, किती चार्जेस. तर ते म्हणे आमची 1500 रुपये फीज आहे म्हणे आमची, आणि तुम्हाला आम्ही व्हिडिओ कॉलवरती आम्ही सेटिंग तुम्हाला दाखवून देऊ म्हणे, करून देऊ म्हणे. तुम्ही स्वतः दाबणार म्हणजे ते बटन वगैरे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही सांगू ते त्या पद्धतीने तुम्ही दाबा तिथं. म्हटलं ठीक आहे सर. तर त्यांनी मला सेटिंग याच्यात करून दिली, आणि 1 दिवस नाही 2-3 दिवस त्यांनी मला टाइम दिला. त्यांनी दाखवलं सर असं नाही असं सेटिंग करावं लागतं. तर त्याने सेटिंग करून दिली. आणि पहिली गोष्टीमध्ये ना इथं सोलरचे पॅनल माझ्याकडे हे वॉरी कंपनीचे आहे, आणि 545 वॅटचे एकही पत्तर आहे. मग त्याच्यानंतर 19 पत्तर लावले आहेत याच्यात. तर माझे जे सोलरवाल्याने सरांनी जे सोलर बसवलं होतं ते नंदुरबारचे डीलर आहेत. तर त्यांनी 19 पत्र लावले होते इथं. आणि नेमकं मोटरला 10 HPची मोटरला 17 पत्राची गरज आहे. तर त्यांनी बोलले की तुमच्याकडे जो ओव्हर व्होल्टेज आहे तो ओव्हर व्होल्टेज येऊन राहिले या कंट्रोलरमध्ये. तर एखाद्या वेळेस तुमचं हा जो कंट्रोलर आहे तो हा जळू शकतो म्हणे. तर एक काम करा म्हणे, तुम्ही जे 2 पत्र आहेत ना त्याच्यातले कमी करून घ्या पहिले. तर त्यांनी मला 2 पत्र सांगितले की 2 पत्र कमी करून घ्या, फक्त 17 पॅनलवरती आपण मोटर चालवू म्हणे. म्हटलं ठीक आहे सर. तर 17 पत्रेवरती त्यांनी मोटर मला चालवून दाखवली. आणि आता सध्या 7.5 HPची मोटर टाकली मी याच्यात, की भाऊ वातावरण पावसाळ्यामध्ये थोडं कमी राहतो या हिशोबाने. मग त्याच्यानंतर 17 पॅनलची सेटिंग करून दिली मला, आणि त्यांनी याच्यात पॅरामीटर सेटिंग करून दिली. आणि ते म्हणे आता चालवून दाखवा म्हणे मोटर. तर सेटिंग पण चांगली करून दिली. मोटरचं पाणी पण एकदम प्रेशर चांगल्या जोराने येऊन राहिलं. आणि या आताच्या पावसाळ्या पिरियडमध्ये मला जसं उन्हाळ्यामध्ये पाणी येत होतं या मोटरला, त्या हिशोबाने की आता हा अशा वातावरणामध्ये, आणि तो मे महिन्यामधला मोटरच्या पाण्याचे प्रेशर तो आता या वातावरणामध्ये मला बघायला भेटलं. तर त्यांनी सेटिंग एकदम चांगल्या प्रकारे करून दिली आहे या VFDमध्ये. तर तुम्हाला पहिले मी सेटिंग दाखवतो. म्हणजे सेटिंग म्हणजे त्याचा जो फ्रिक्वेन्सी आहे तो आकडा तुम्ही पाहू शकता. बघा आता जो आकडा आहे 35, 36, 37 असं 40 पर्यंत जाऊन राहिला. आणि आता काय सकाळचे 10:30-11 वाजलेत. जास्त ऊन पण नाही याच्यात. बघा 40 पर्यंत गेलं आहे. आता तुम्हाला मोटरचं प्रेशर दाखवतो मी. त्या सरांनीच खूप चांगल्या प्रकारे माझी सहायता केली. त्या सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याच्यानंतर आता बघा वातावरण एकदम क्लिअर आहे. आजचा 2-3 दिवस पाऊस एकसारखं होतं, मग त्याच्यासाठी मला काही व्हिडिओ बनवता नाही आला. त्याच्यानंतर तुम्हाला मी पाण्याचा प्रेशर दाखवतो. मला जो पाण्याचा प्रेशर एवढा मस्त भेटला की बघा पाण्याचे प्रेशर एकदम लय जोरदार. आणि जसं वातावरण कमी जास्त होतं त्याच्यामुळे थोडा पाण्याचा प्रेशर कमी होतो. पण आता जो 40 आणि 38चा रेंज आहे त्याच्यात पाण्याचा प्रेशर बघू शकता तुम्ही. एवढा प्रेशर मला मे महिन्यामध्ये पण बघायला नाही भेटलं होतं. त्यांनी त्या सरांनी पॅरामीटर सेटिंग करून दिली. तर मला आता पाण्याचं प्रेशर एवढा, तो पण 2.5चा पाईप लावलेला इथं. आणि बोरिंगची मोटर इथं आहे बघा. पाणीला जबरदस्त आहे. आणि 400 फूट टाकली आहे सध्या मोटर. 7.5 HPची मोटर टाकली आहे याच्यात. आणि वातावरण आता एकदम क्लीन आहे. आणि ते सरांनी सेटिंग करून दिली पॅरामीटर सेटिंग त्याच्यात. तर आता असं पाण्याचा रिझल्ट आला. म्हणून तुम्हालाही काही अडचण आली असेल, आपल्याला काय त्याच्यात VFDमध्ये सेटिंग काय समजत नाही शेतकरी लोकांना. सोलरवाले येतात बसून जातात.
ठीक आहे, माझ्याकडे तर प्रायव्हेट आहे तर मी करून घेतलं. आणि आता जे बघा गव्हर्नमेंटच्या सबसिडीमार्फत आपल्याला जे सोलर भेटतात त्याच्यात पण काही सेटिंगमध्ये प्रॉब्लेम येतं. मग त्याच्यात काय आपल्याला समजत नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की काही अडचण आली ते पंजाबी डेअरीमॅन हे सरांचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती सर्च करा आणि तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल. आणि त्याच्याने तुम्ही त्या सरांशी संपर्क करा. त्यांचा नंबर दिलेला आहे त्या डिस्प्लेवरती. आता बघा तुम्ही इथं फ्रिक्वेन्सी बघू शकता. आपल्या याच्यात ते आकडेवारी दाखवतं 38, 39, 40 असा इथं आकडा दाखवतो. आणि अशी मोटरचा रिझल्ट भेटला. म्हणून तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमची प्रॉब्लेम असेल काही पॅरामीटर सेटिंगची मोटरची तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. माझ्याकडे बघा हे एवढे 17 पॅनल लावलेले आहेत. 19 पॅनल होते, त्याच्यातून फक्त 17 पॅनल त्यांनी मोटर चालवून दाखवले आहेत. आणि 2 पत्रे अजून साईडमध्ये आम्ही काढून घेतलेत. तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मी 1500 रुपये देऊन खुश आहे. आणि त्यांनी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवला. धन्यवाद सर.